हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। काय बनवणार आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे। ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। जे माझ्या चॅनलवर नवीन असतील, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा। तर सगळ्यांना एक प्रश्न पडतो की ताई आमची मटकीला मोडच येत नाहीत, तर विषय काय आहे माहिती आहे का? तुम्ही चुकीच्या पद्धतीने मटकी भिजवत असणार तर काय करायचं, पहिले पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं। वातावरण खूप थंड आहे बाहेर, थंडीमध्ये थोडंसं पाणी कोमट करायचं, त्याच्यात ते मध टाकायचे, त्यांना रात्रभर मस्त रुमालात बांधून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी मटकीला खूप छान असे मोड येतात। आणि गावरानी मटकी घ्यायची, जी बारीक मटकी असते ना ती घ्यायची। जाड मटकी घेतली तर तिची चवसुद्धा वेगळी लागते। तर ही गावरानी मटकी आहे, बारीक खूप बारीक असते ही मठ। तर बघा इथं माझे मटला छान मोड आलेले होते। त्याच्यानंतर मी शिजवायसाठी टाकलेले आहे कुकरमध्ये तेल, मीठ आणि हळद टाकून शिजवायची। तर काय बनवणार आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच कळणार आहे। तर इथं मी कांदा टोमॅटो छान कट करून घेतलेला आहे। आणि जेव्हा तुम्ही मटकी शिजवता त्यावेळेस तुम्ही मीठ, हळद आणि तेल टाकायचं विसरू नका। त्याच्यामुळे मटकी खूप लवकर आणि छान अशी शिजते। नुसती तुम्ही मुलांना साधी खायला द्यायची असेल तर तुम्ही नुसते साधंसुद्धा खाऊ शकता। आणि जे लोक डाएट फॉलो करत असतील तर ते अशी मटकी, म्हणजे ज्यांना स्पायसी वगैरे खायचं नसेल तर ते अशी साधी मटकीसुद्धा खाऊ शकतात। तर मी आज बनवणार आहे मिसळ पाव, जे पुण्यात खूप फेमस आहे। तर मी इथं कांदे छान परतून घेणार आहे। इथं मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि त्यांना ब्राऊन होईस्तोपर्यंत छान परतून घ्यायचं। कोणी कोणी खोबरंसुद्धा घेतं, पण आमच्या घरात यांना खोबरं आवडत नाही म्हणून मी खोबरं स्किप केलेलं आहे। कोणी कोणी कोरडं खोबरं घेतं, कोणी कोणी ओलं खोबरं घेतं। तर इथं मी टोमॅटोसुद्धा छान परतून घेणार आहे। आणि सगळ्या गोष्टी छान परतून घ्यायच्या, कारण की जेव्हा आपण मिसळ करतो तर त्याला तो कच्चापणा, पाणी वगैरे सुटायला नको, जी तरी आहे त्याला। तर ह्या पद्धतीने छान परतून घ्यायचं। आणि मी लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकणार आहे, नाहीतर लसूण अद्रक सुद्धा छान परतून घ्यायचं याच्यासोबत। जर तुम्हाला पेस्ट टाकायची नसेल तर तुम्ही याच्यात लसूण अद्रक पण छान परतून घ्या। इथं मी कोथिंबीर छान धुवून चिरून घेतलेली आहे, ती पण मी पेस्ट करायच्या वेळेस मिक्सरमध्ये भांड्यामध्ये टाकणार आहे। तर इथं मी 1 ते 1.5 पळीसारखं तेल टाकलेलं आहे। तेल थोडं जास्त प्रमाणात टाका, कारण की जेव्हा आपण मिसळ खातो, मी तरी वेगळी बनवणार आहे आणि जी मटकी आहे ती वेगळी ठेवणार आहे। जेव्हा तुम्ही मिसळ खायला जाता तुम्हाला माहितीच असेल की तुम्हाला ते तरी वेगळी देता आणि जी मटकी वाफलेली आहे ती वेगळ्या डिशमध्ये देतात। तर तशा पद्धतीने मी बनवणार आहे। तर मी थोडंसं तेल जास्त यूज केलेलं आहे, म्हणजे जास्त वापरलेलं आहे। जर तुम्ही कमी टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, पण मला असं वाटतं की तरीसाठी तेल थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं। तर इथं मी तेल टाकलेलं आहे, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि जी पेस्ट केलेली होती मिक्सरमधून ती सुद्धा मी इथं घेतलेली आहे। त्याच्यानंतर मिसळ पावचा जो मिसळची जी मसाला येतो तो मी याच्यात ॲड केलेला आहे। घरगुती मसाला थोडासा 1 चमच्यासारखा घेतलेला आहे, लाल तिखट 1 चमच्यासारखा घेतलेला आहे आणि अर्धा चमच्यासारखी हळद घेतलेली आहे। आणि तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही नक्की ट्राय करा, मिसळचा जो मसाला येतो ना तो याच्यात ॲड करायचा। तो तिखट नसतो आणि म्हणजे तुम्हाला सांगू ना तो तिखट नसतो, फक्त तरीसाठी चमचमीत आपली तरी दिसायला पाहिजे त्याच्यासाठी तो यूज केला जातो। तर इथं मी तो मसाला टाकलेला आहे। माझ्या घरी ऑलरेडी होताच, मी तो मसाला यूज करते। तर छान असं परतून घ्यायची ही ग्रेव्हीला। त्याच्यानंतर मी पाणी ॲड केलेलं आहे। आणि पर्सनली आमच्या घरी तर त्यांना मटकी आणि तरी वेगवेगळीच लागते, कारण की ते मटकी जास्त खात नाही, ते जास्त करून तरीच खातात। तर मी इथं 1 ते 1.5 ग्लास सारखं पाणी ॲड केलेलं आहे। जर तुम्हाला अजून पातळ तरी ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता। ऑलरेडी याच्यापेक्षा पातळ असते, पण यांना आवडत नाही आमच्या घरी, म्हणून मग मी 1 ते 1.5 ग्लास सारखंच पाणी याच्यात ॲड केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथं माझी तरी झालेली होती ना, तिला छान उकळी आलेली होती ना, तरंगसुद्धा छान आलेलं होतं तरीला। तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण ट्राय करा एक वेळा मिसळ पाव। तर ही माझी फायनली प्लेट रेडी झालेली होती। दही, लिंबू, शेव, पाव आणि मटकी आणि तरी आणि मीठ। तर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय।